ज्या मागण्यांसाठी आम्ही यापूर्वी सुद्धा पायी चालत मुंबईला आलेलो होतो, त्यावेळी ह्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या होत्या। दुर्दैवानं त्याच मागण्यांसाठी पुन्हा एकदा पायी चालण्याची वेळ महाराष्ट्रातल्या आदिवासींवर आणि श्रमिकांवर आलेली आहे। पायाला फोड आलेले आहेत, प्रचंड ऊन आहे, अनेक म्हातारी माणसं मोर्चामध्ये आहेत, परंतु जंगलची जमीन मिळावी आणि जे पाणी पडतं ते समुद्राला वाहून जातं। काही लोकांना ते गुजरातला घेऊन जायचंय, ते पाणी आम्हाला कोरडवाहू भागासाठी आणि स्थानिकांसाठी मिळावं। पेसा भरती अंतर्गत रोजगाराच्या ज्या काही संधी आहेत त्या उपलब्ध व्हाव्यात, अशा साध्या मागण्यांसाठी दुर्दैवानं पुन्हा संघर्ष करावा लागतोय। काल आम्हाला सांगण्यात आलं की आज इथे मंत्र्यांबरोबर पहिल्यांदा बैठक होईल आणि त्याच्यामध्ये सकारात्मकता जर असेल तर मग मुख्यमंत्र्यांबरोबर सुद्धा बैठक होईल। आम्ही आशा ठेवून आहोत की आज या मागण्या मान्य होतील आणि किमान यावेळी तरी जो शब्द मुख्यमंत्री साहेब आणि सरकार देईल त्याची अंमलबजावणी होईल असा विश्वास किंवा आशा आम्ही बाळगून आहोत। शेतकरी चालायच्या तयारीने आलेले आहेत। आज ठाणे, पालघर आणि नाशिकचे शेतकरी सुद्धा त्याच्यामध्ये वाढतील, अहमदनगरचे शेतकरी वाढलेले आहेत आणि म्हणून हा जो एक जबरदस्त सैलाब आहे तो वाढत जाणार आहे। आता सध्या 55 ते 60 हजार शेतकरी हे त्याच्यामध्ये चालतायत, परंतु 3-4 दिवसापूर्वी जे ठाणे पालघर मध्ये 40,000 शेतकरी त्यांचा लॉंग मार्च निघालेला होता ते सुद्धा येऊन मिळण्याच्या तयारीमध्ये। त्यामुळे 1 लाखाच्या वर ही संख्या नजीकच्या काळामध्ये जाऊन महाराष्ट्रातल्या लढ्याच्या इतिहासामध्ये उच्चांक या सगळ्या लढ्याचा होईल। ती वेळ सरकारने आमच्यावर आणू नये असं आव्हान सरकारला आम्हाला करायचं।